नमस्ते. आज आपण करणार आहोत मिरची वडा भजी. त्यासाठी आपण पहिलं वाटण करून घेऊया. वाटण्यासाठी आपण ना हे धने आहेत ते 1 चमचा आहे ते भाजून घ्यायचे आणि बडीशेप अर्धा चमचा हे चांगल्या पद्धतीने भाजून घेऊयात. हे चांगलं भाजून घ्यायचं. आता आपण एका वाटण करायला खलबत्त्यात काढून घेऊयात. आता हे वाटूयात. अशा पद्धतीने चांगलं वाटून घ्यायचं. आता हे अद्रक घेतलेलं आहे आणि एक 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या चांगल्या वाटून घेऊयात. कोथिंबीर घेतली, तीही वाटून घ्यायची. चांगल्या पद्धतीने अशी वाटून घ्यायची. आता ही आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात. अशी काढून घ्यायची वाटीमध्ये. आता आपण ना बटाटे कुकरला लावले होते, ते चांगले शिजवून घेतलेले आहेत. आता त्याची सालं काढूया. थंड करून सालं काढायची आणि हे बारीक स्मॅश करून घ्यायचं चांगले सालं काढून. अशा पद्धतीने हे बटाटे घेतलेले. आता आपण गॅस चालू करून त्याच्यामध्ये तेल टाकूयात. 1-1.5 चमचा तेल टाकायचं. त्यामध्ये आपण वाटण केलेलं आहे ना, ते वाटण टाकायचं आणि आता चांगलं परतून घेऊया. वाटण चांगलं आणि वाटणामध्ये त्याच्यात हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने चांगलं मिक्स करायचं आणि हे जे बटाटे आपण स्मॅश केलेत ना, ते ह्याच्यामध्ये टाकूयात आणि हे पण चांगलं मिसळून घ्यायचं. हे बघा मिक्स करायचं चांगलं. हे बघा अशा पद्धतीने हे मिक्स केलं आहे आणि आता गॅस बंद करायचा आणि हे एका भांड्यामध्ये काढून थंड करायला ठेवायचं. हे चांगलं थंड होऊन द्यायचं. तर आपण एका भांड्यामध्ये बेसन पीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं 2 चमचे आणि हे चांगलं मिक्स करूयात. त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि हळद टाकायची. मिक्स करून घेऊया. पाणी टाकूया, मिक्स करूयात. चांगली गुठळ्याच्या मोडेपर्यंत चांगलं मिक्स करायचं. हळद टाकायची आणि चांगलं मिक्स करायचं आणि पाणी थोडं ॲड करायचं अजून. हे बघा पण अजून गुठळी आहे, चांगली मिक्स करायची. आता हे अजून थोडी मिक्स करायची. आता एक भांडं गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये तेल ओतूया आणि हे बघा हे मिरची त्याच्यातली बी सगळी काढून घेतलेली आहे. आणि ही मिरची ना मोठी असल्या कारणामुळे मी ह्याचे 2 तुकडे केलेले आहेत. हे बघा अशा पद्धतीने हे 2 तुकडे करायचे. हे बघा तेल ओतायचं आणि तेल चांगलं गरम होऊन द्यायचं. तोवर आपण ह्या मिरच्या कट केल्यात ना, त्याला मीठ लावून घ्यायचं आणि थोडं लिंबू पिळायचं आणि चांगलं मिक्स करून द्यायचं. त्याला लावून घ्यायचं आहे आणि हे बघा आता मिरची काढलेली हे बॅटर पण गार झालेलं आहे. आता आपण ह्या मिरचीमध्ये हे बघा मिरचीमध्ये हे बॅटर भरूयात. बी सर्व काढून घ्यायचं मिरचीतलं. बघा अशा पद्धतीने ह्या मिरच्या सगळ्या भरून घेऊयात आपण. अशा पद्धतीने सगळ्या मिरच्या भरायच्या. बघा आता ह्या बॅटरमध्ये घोळायचं आणि गरम तेल झालेलं त्यामध्ये सोडायचं. हे बघा अशा पद्धतीने या सोडायच्या. आणि चांगल्या
मीडियम गॅसवर भाजून घ्यायच्या. का ते पलटी मारायचे. हे छान झाले. एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. अशा पद्धतीने आपण सर्व करून घ्यायच्यात. हे चांगले भाजून घ्यायचे. छान मिरची वडा भजी तयार आहे. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.